Good morning, student. Myself, Dr. Yogesh Patingi, Assistant Professor in Commerce, GS College of Commerce, Varda. From today, we are going to start unit number 3 of International Business Environment, MCOM second year, 4th semester. This particular unit is related to international trade and all those things which are the part of international business. We just have completed our unit number 2. In first unit, we just had the basics of international business environment. In unit number 2, we studied different organizations and their functions and what are their importance in international business. In unit number 3, we are going to see about trades, tariffs, and different factors which are going to affect the international business. So in this lecture, we are seeing the features of international trade. आंतरराष्ट्रीय बाजाराची वैशिष्ट्ये किंवा आंतरराष्ट्रीय व्यवहारांची वैशिष्ट्ये आपण त्याला असं म्हणू शकतो. The first feature is immobility of factor of production. Look, when we think about international trade, there is immobility of factor of production. उत्पादनाचे जे वेगवेगळे घटक असतात त्याच्यामध्ये तेवढी मोबिलिटी इथे राहत नाही, because we are here working in international borders. We are working here in international environment where every countries have a separate entity, separate existence. प्रत्येक देशाचा एक स्वतंत्र एक्झिस्टन्स आहे. देश स्वतः असं काही करत नाहीये, पण देशामध्ये त्या देशाअंतर्गत असलेल्या ज्या कंपन्या आहेत, ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत की ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये काम करतात, नॅचरली दे वर्क इन देअर पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट, आणि त्या देशांतर्गत मग जे काही घटक आहेत किंवा त्या देशांतर्गत ज्या प्रोडक्शनच्या वेगवेगळ्या अवेलेबिलिटीज आहेत, त्या रॉ मटेरियल तुम्ही म्हणू शकता, तुम्ही मशिनरीज म्हणू शकता, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू शकता, वेगवेगळे रिसोर्सेस म्हणू शकता, त्या देशांतर्गत त्या देशापुरते मर्यादित असतात. त्यामुळे मग एक प्रकारे आपण म्हणू शकतो, वी कॅन से दॅट देयर इज इमोबिलिटी ऑफ फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. जनरली every country safeguards its production resources, so here there is a immobility, म्हणजे त्यामध्ये एक म्हणू शकतो की एक रिस्ट्रिक्टेड एन्व्हायरमेंट म्हणजे प्रोडक्शनचे जे वेगवेगळे घटक आहेत, उत्पादनाचे जे वेगवेगळे घटक आहेत ते काम करतात. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे ह्युमन कॅपॅबिलिटीजचा. ह्युमन कॅपॅबिलिटी इज ॲक्च्युअली इनडिफिनिट. वी हॅड प्रोग्रेस in each and every sector that we are seeing. विज्ञानाने अत्यंत जास्त प्रगती केलेली आहे. वी आर टॉकिंग अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मशीन स्वतः निर्णय घेण्याची कॅपॅबिलिटीज आता डेव्हलप होते आहे. पण असो, वी आर टॉकिंग अबाउट ह्युमन कॅपॅबिलिटीज. पण शेवटी कम्प्युटरचा शोध, विज्ञानाचा शोध हा मानवाने लावलेला आहे. दॅट्स वाय वेन वी टॉक अबाउट इंटरनॅशनल ट्रेड, ह्युमन कॅपॅबिलिटीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. माणसामध्ये असलेल्या क्षमतेमुळे आज जो आपण विकास पाहतो आहे, विकासाचे दुष्परिणाम हा वेगळा भाग झाला, त्याची चर्चा आपण याच्यामध्ये करणार नाही. पण त्यामुळे जे एक लाईफ लिव्हिंग म्हणू शकता किंवा जीवन जगण्याची एक जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ज्या सुधारणा आलेल्या आहेत, इट इज जनरली बिकॉज ऑफ ह्युमन कॅपॅबिलिटीज. म्हणून इंटरनॅशनल ट्रेडची वैशिष्ट्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा मानवीय संरचना, मानवीय क्षमता यांना दुर्लक्षून चालणार नाही, बिकॉज दिस एव्हरीथिंग इज पॉसिबल. इट इज बिकॉज ऑफ द ह्युमन कॅपॅबिलिटीज. द थर्ड पॉइंट इज अ स्टॉक ऑफ कॅपिटल. वेन यू आर टॉकिंग अबाउट इंटरनॅशनल ट्रेड, देर इज नो shortage of capital. Maybe the countries which are developing countries, which are underdeveloped countries, there will be a shortage of capital. But when we talk about a developed nation, actually in those developed nations there is no shortage of capital. And multinational companies, actually they had existence in different countries, in number of countries, so they can adjust their capital from one nation to another nation, because they will earn a profit. That, for example, they earn a profit from one country, they can use that capital in another country. So we can say that they had a stock of capital. एक भांडवलाची जी एक साखळी आहे ती त्यांची तुटत नाही. जे एका देशामध्ये झालेला नफा ते त्या दुसऱ्या देशामध्ये झालेल्या तोट्यामध्ये तो गुंतवणूक करून तिथलं कॅपिटल ते वाढवू शकतात. सो दिस थिंग इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ इंटरनॅशनल ट्रेड.
चौथा मुद्दा जो आहे तो करन्सी सिस्टमचा आहे. करन्सी सिस्टममध्ये आपण नेहमी पाहतो की बिकॉज जस्ट जनरली वी जस्ट रीड द न्यूज और वी सी द न्यूज दॅट दे टेल अस अबाउट द डिफरन्स इन करन्सी सिस्टम. आज डॉलरचा भाव काय, आज पैशांचा रुपयाचा भाव काय झाला, रुपयाचा भाव वाढला का किंवा डॉलर कमजोर झाला काय. बिकॉज वी वर्क इन इंटरनॅशनल ट्रेड, दॅट्स वाय वी हॅव टू वर्क इन इंटरनॅशनल करन्सी. Generally we strictly follow dollars or euros or pounds. These are the three currencies that we generally trade more. Dollars, then we can say pounds, and then euros. So we generally follow these currency very closely. त्यामुळे मग आपण एक यांच्या विरोधात आपल्याला रुपयामध्ये झालेला चढ उतार हा निश्चितपणे आपला प्रभावित करतो. वाय? बिकॉज वी आर वर्किंग इन इंटरनॅशनल ट्रेड. आपण असं म्हणू शकतो की मला डॉलरशी काय देणं घेणं आहे, डॉलर आमची करन्सी नाही आहे. आम्हाला पाऊंडशी, आम्हाला युरोशी काय देणं घेणं आहे, ती आमची करन्सी नाही. बट ॲक्च्युली वेन यू वर्क इन इंटरनॅशनल ट्रेड यू हॅव टू मेक द पेमेंट्स इन इंटरनॅशनल करन्सीज. रुपया तुम्हाला इंटरनॅशनल करन्सी म्हणून कोणी घेणार नाही. You just have to convert that in these 4 to 5 which are very, what we can say, strong international currencies, and then you have to make the payments. So that's why currency system is a part of international trade, and we just can't ignore the international currencies as those were not the part of our own business environment. But again, if you are working in international trade, then you just can't ignore the international currencies. Then there is the next point, is a separate market. Look, domestic market and international market, this is entirely different things. In domestic market, you have that idea what people are thinking about you, what people saying about you, what people like, what people dislike, because you are working in your own environment. तुम्ही तुमच्या स्वतःच्या वातावरणामध्ये काम करीत आहात. तुमच्या देशामध्ये तुमच्या लोकांना काय माहिती आहे, काय आवश्यक आहे, त्यांची काय आवड आहे, त्यांना काय आवडतं, त्यांना काय आवडत नाही. What we can say, the choices as per the festivals, choices as per the traditions, choices as per the culture. Those things we know because that is actually a domestic market. But once again, when you enter in an international trade or international market, there is a particularly different separate market, because you just get exposed to the vast of nations, the people who actually you don't know what are their likes, what are their dislikes, what are their culture, what is their culture, how they think, how they eat, how they drink. These things get completely changed when you work in international trade. So when you think about a market, then the domestic market is a separate market. In an international trade, that international market is a separate market. So this is also one of the feature of international trade. कारण तुमचा देश आणि एक परकीय बाजार यामध्ये पूर्णपणे फरक पडतो, आणि आपल्या देशाच्या बाबतीत तो जास्त पडतो. कारण आपण संस्कृती, आपल्या रीतिरिवाज, चालीरीती याला धरून आपलं हे मार्केट आहे. सण आहेत, मग सणानुसार आपलं मार्केट बदलतं, तिथले प्रॉडक्ट्स बदलतात, एक तिथला पूर्णपणे वातावरण बदलतं. सो इन पर्टिक्युलर our situation, we can say that domestic market and international market is a completely different system. Then the next point is a balance of payment problem. याची चर्चा मी तुम्हाला आताच केली होती करन्सी सिस्टमच्या वेळेस, की ॲक्च्युली balance of payment means is actually a difference between it is actually part of international trade. कारण कसं आहे, तुम्ही जेव्हा परकीय म्हणजे जेव्हा तुम्ही माल विकता, तुम्ही प्रोड्यूस केलेला, किंवा मग बाहेरच्या देशांनी प्रोड्यूस केलेला माल जेव्हा तुम्ही विकत घेता, यू हॅव टू मेक द पेमेंट इन इंटरनॅशनल करन्सीज. आणि यामध्ये मग जो रुपयांचा चढ उतार होतो, डॉलरचा चढ उतार होतो, नॅचरली दॅट कॅन बी ॲडव्हान्टेज, दॅट कॅन ऑल्सो बी डिसॲडव्हान्टेज. डॉलरचे रेट कमी झाले, तुम्ही खरेदी केली, तुम्हाला कमी पेमेंट द्यावं लागेल. पण डॉलरचे रेट कमी झालेत, पण तुम्ही विकत आहात, त्यामुळे तुम्हाला कमी डॉलर्स मिळतील. सो दीज आर द थिंग्स विच अफेक्ट द इंटरनॅशनल ट्रेड, अँड दॅट इज अ प्रॉब्लेम ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट.
कारण इथे तुम्ही रुपयांमध्ये ट्रेड करीत नाही आहेत. रुपयाचे रेट हे डोमेस्टिक मार्केटमध्ये सारखेच आहेत. आपण असं तुम्ही कधी असं पाहिलं नसेल की आज रुपयाचे रेट डोमेस्टिक मार्केटसाठी घसरले. 1 रुपया जो महाराष्ट्रामध्ये आहे तोच 1 रुपया तुम्हाला दिल्लीमध्ये आणि तोच 1 रुपया तुम्हाला चेन्नईमध्ये पाहायला मिळेल. पण तो 1 रुपया घेऊन जर तुम्ही बाहेर गेलेत आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला डॉलरमध्ये कन्वर्ट करायचं असेल, 1 रुपयामध्ये डॉलर्स मिळतील नाही, पण एक आपण त्याचं उदाहरण पाहतो आहे, तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला त्या दिवसचे इंटरनॅशनल करन्सीचे जे एक्सचेंज रेट आहेत ते पाहावे लागतील. सो दिस इज अ प्रॉब्लेम ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट बिकॉज दिस थिंग्स applicable टू द बिझनेस, बिकॉज द imports and exports get affected by balance of payment problem or by problem of exchange system, currency exchange. The next point is different political groups. This is also one of the feature of international trade. These are हे वैशिष्ट्य आहेत. काही वैशिष्ट्य हे पॉझिटिव्ह म्हणू शकता, त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार करू शकतो. काही वैशिष्ट्य आपण निगेटिव्हिटीच्या दृष्टिकोनातूनही पाहू शकतो. त्यामुळे the 7th point is different political groups. डिफरंट पॉलिटिकल ग्रुप्स यासाठी की वेगळे देश, प्रत्येक देश वेगळा, प्रत्येक देशामध्ये एक राजकीय त्यांची विचारशैली वेगळी, डिफरंट पॉलिटिकल बॅकग्राऊंड्स, आणि यामुळे काय होतं की तुमच्या विचारधारेशी सहमत असलेले जे देश असतात तिथे तुमचे व्यवहार कदाचित चांगले होऊ शकतात, परंतु तुमच्या विचाराशी सहमत नसलेले जे राजकीय गट आहेत जे त्या देशामध्ये सत्तेमध्ये आहेत तिथे मग तुम्हाला व्यवहार करण्यास, तुम्हाला इंटरनॅशनल ट्रेड करण्यास प्रॉब्लेम जातो. सो दिस थिंग्स हॅपन्स. जसं आपल्या देशामध्ये एका राजकीय पार्टीचं हे दुसऱ्या राजकीय पार्टीसोबत, पॉलिटिकल पार्टीसोबत पटत नाही, कारण विचारामध्ये त्यामध्ये विविधता असते, विचारामध्ये प्रकारची वेगळी शैली त्यांची असते काम करण्याची. Same things get applicable to the international trade because what we are thinking from the angle of India, maybe in America their political parties won't think like that. So different political groups have different political theories, have different political thoughts, have different political backgrounds. So when there is a differences, there will be a certain problem, definite problem for international business. So this is also one of the feature of international trade, that different political groups. These are some of the points of this screen. We will move to the next one. This is only one last one, that is an economic nationalism. एक आर्थिक राष्ट्रीयत्व आपण त्याला म्हणू शकतो. Look, economy is actually a part when you are thinking about international trade, आणि every country just tries to earn the profit. डोमेस्टिक मार्केटमध्ये तसंच होतं, प्रत्येक व्यापारी हा नफा कमवण्यासाठी व्यवहार करतो. Same things get applicable to international business because business, every country wants to earn the profit, wants to earn the more and more international currency to keep the reserve of those things. So याला एक इकॉनॉमिक नॅशनलिझम असं म्हणतात. This is also one of the feature of international trade की प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या अर्थव्यवस्थेला एक स्वतःची राष्ट्राची भूमिका घेऊन समोर घेऊन चालतो आणि त्याच पद्धतीनं कामकाज करतो. सो these are the 8 points which are the part of international business environments, feature of international trade. I hope you understand these points very well because this is actually a start of unit number 3. So read those points properly and see my videos having a good concentration, keeping a good concentration. You won't have any problem in this particular syllabus. Thank you.